नमस्कार, मी सौरभ कोरटकर. स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातली आहे. 10 लाख रुपये न भरल्यानं गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर पैशांची मागणी केली होती हे रुग्णालयाच्याच अहवालातून स्पष्ट झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हाय लेव्हल कमिटी स्थापन करून चौकशीचे आदेश दिलेत. पाहूयात. पण 10 लाख रुपयाला लाज नाही वाटत? बेशरम तुझ्या त्याच्यावर तुमच्याकडे उत्तर नाही. धर्मादाय आयुक्तांनी याच्यावर कठोर कारवाई करावी. 10 लाख रुपये न भरल्यानं गर्भवती ईश्वरी भिसेंचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आणि पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात संतापाची लाट उमटली. मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या खासगी रुग्णालयाचीही तोडफोड करण्यात आली. घैसास मंगेशकर रुग्णालयात स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतात. पण पैशांसाठी रुग्णालयानं नकार दिल्यानं भाजपच्या महिला आघाडीनं त्यांच्या खासगी रुग्णालयाची तोडफोड केली. ती आई गेली आहे, त्या बाळांचं काय? फक्त तुम्हाला पैसा पाहिजे. अरे जर त्या आमदाराच्या पियाच्या बायकोचं जर तुम्ही थोडंही लक्ष देत नाही तर आमच्यासारख्या गरीब सामान्य लोकांनी करायचं काय? कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही महिला मोर्चाच्या भाजपच्या कार्यकर्ता थांबणार नाही. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं चौकशी समितीच्या अहवालातून पैशांची बाब कबूल करतानाच भिसे कुटुंबियावरच ठपका ठेवला. रुग्णालय प्रशासनानं म्हटलंय की ईश्वरी भिसेंच्या जुळ्या बाळांची प्रसूती धोकादायक होती. ईश्वरी भिसे गेल्या 6 महिन्यांपासून प्रसूतीपूर्व तपासणी ANC चेकअपसाठी आल्या नाहीत. वैद्यकीय सल्ले मानले नाहीत. तसंच जमेल तेवढे पैसे भरून ऍडमिट होण्याचा सल्ला पण त्यांनी पाळला नाही. रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि ऍडव्हान्स मागितल्यामुळे रागातून दिशाभूल करणारी तक्रार केलेली आहे. 3 लाख रुपये पुरेसे नाहीत का पेशंटला ऍडमिट करून घ्यायला? आहेत का नाही तुम्ही सांगा मला. कुठल्याही नॉर्मल पेशंटला म्हणजे कुठलाही पेशंट गेला तर 3 लाख रुपये हे नाही आहेत का? बेसिक 3 लाख रुपये आपण हे करतोच ना. बेबीची डिलिव्हरी झाली होती का? NICU मध्ये ठेवलं होतं का? आम्ही असं त्यांना काहीच म्हटलं नव्हतं. आम्ही पैसे देतो, एक दिवस तरी देऊ शकत होते ना. कुठला सामान्य माणूस 20 लाख रुपये एका दिवसात आणणार किंवा 10 लाख रुपये एका दिवसात आणणार? रुग्णालयानं आधी 10 लाख भरा नंतरच ऍडमिट करू अशी ताठर भूमिका घेतल्यानं ईश्वरी भिसेंचा मृत्यू झाल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. त्या 10 लाखांसंदर्भात रुग्णालयानं अहवालातही उल्लेख केला. कमी वजनाची 7 महिन्यांची जुळी मुलं, जुन्या आजाराची गुंतागुंत आणि कमीत कमी 2 ते 2.5 महिने NICUचे उपचार लागतील हे समजावून सांगितलं. 10 ते 20 लाख खर्च येऊ शकतो याची कल्पना देण्यात आली. त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी तुम्ही भरती करून घ्या, मी प्रयत्न करतो असं सांगितलं. रुग्णाच्या नातेवाईकांनी वैद्यकीय संचालक डॉक्टर खेळकर यांना फोन केला आणि आपली अडचण सांगितली. त्यावर डॉक्टर खेळकरांनी जमतील तेवढे पैसे भरा म्हणजे नातेवाईकांप्रमाणे 2 ते 2.5 लाख, मग मी डॉक्टर घैसास यांना सांगतो असं सांगितलं. डॉक्टर घैसास यांना असं वाटत होतं की रुग्ण पैशांची तजवीज करतोय. तशी तजवीज न झाल्यास रुग्णाच्या पतीला ससून रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता. वृत्तपत्रांमधल्या माहितीप्रमाणे 28 मार्च रोजी संध्याकाळी 5:30 वाजता महिला सूर्य हॉस्पिटल वाकडमध्ये भरती झाली. 29 मार्च रोजी सिझेरियन झालं. दीनानाथमधून सदर रुग्ण ससून आणि तिथून सूर्य हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या गाडीनं गेला. सिझेरियन सुद्धा दुसऱ्या दिवशी झालं याची नोंद घ्यावी. सूर्य हॉस्पिटलमधील माहितीनुसार आधीच्या ऑपरेशनची आणि कॅन्सर संबंधीची माहिती नातेवाईकांनी लपवून ठेवली होती असं समजतंय. अतिशय असंवेदनशीलतेनं प्रसूतीला आलेल्या महिलेला त्या ठिकाणी ऍडमिट करून घेण्यास नकार दिला, अधिकचे पैसे मागितले, अशा प्रकारचा जो विषय या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणूनच या संदर्भात मी एक हाय लेवल कमिटी तयार केलेली आहे की अशा प्रकरणी पैशाची चिंता न करता त्यांना ऍडमिट करून घेणं हे गरजेचं होतं. म्हणूनच आता अशा प्रकारच्या घटना पुढे होऊ नये म्हणून अतिशय कडक अशा प्रकारची कारवाई या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे. दीनानाथ रुग्णालयानं ऍडमिट न केल्यानं भिसे कुटुंब सूर्य हॉस्पिटलमध्ये आलं. इथं ईश्वरी भिसेंनी 2 मुलींना जन्म दिला. योग्य उपचार देऊन कार्डियक फॅसिलिटी मणिपाल हॉस्पिटलमध्ये असल्यानं तिथं रेफर केल्याचं सूर्य हॉस्पिटलचं म्हणणं आहे. क्लिनिकली त्याला स्टेबल करणं, त्यानंतर डिलिव्हर करणं, त्यानंतर बाळांचा जन्म झाल्यानंतर त्यांना NICU मध्ये ट्रीटमेंट देणं, या सगळ्या गोष्टी प्रॉपर केलेल्या आहेत. डिलिव्हरी नंतर पेशंट स्टेबल होता, पेशंटला त्रास व्हायला लागला, त्यानंतर पुन्हा आमच्या ICU टीमने त्याला स्टेबल करण्याचे प्रयत्न केले, स्टेबल केला
त्यानंतर आम्ही पेशंटला आमच्या डॉक्टरांनी कार्डियक काही इश्यू आहे का सस्पेक्ट केल्यामुळे मणिपाल हॉस्पिटलला कार्डियक फॅसिलिटी जवळपास अवेलेबल असल्यामुळे आमच्या ॲम्ब्युलन्समधून आमचे डॉक्टर सोबत होते आणि तिथपर्यंत पोहोचवलेला आहे पेशंट. नातेवाईकांचं म्हणणं आहे की 10 लाखांसाठी रुग्णालय अडून बसलं आणि रुग्णालय म्हणतंय आधीच खर्चाची कल्पना दिली होती. पण आता प्रश्न हा आहे की दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चॅरिटी अर्थात धर्मदाय रुग्णालय आहे. धर्मदाय नियम आणि सरकारी योजनांप्रमाणेही इथे गोरगरीब आणि सर्वसामान्यांसाठी बेड राखीव असणं आवश्यक आहे. याच दीनानाथ रुग्णालयाला शरद पवार मुख्यमंत्री असताना 6 एकर जागा 1 रुपयात भाड्यानं दिल्याचं काकडेंनी सांगितलं. तसंच आता फेब्रुवारी महिन्यातही मुख्यमंत्री फडणवीसांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी वार्षिक 1 रुपयानंच भाडेपट्ट्यानं जमीन दिली. शरद पवार मुख्यमंत्री असताना 1 रुपया नाममात्र भाड्याने ती जागा त्यांना दिली. त्यानंतर त्या ठिकाणी मोठं हॉस्पिटल झालं. अनेक CSR फंड देखील येतात. राज्य सरकारची देखील आर्थिक मदत त्यांना होते. त्या ठिकाणी असलेली मॅनेजमेंट, त्या ठिकाणी असलेले संचालक यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. पुण्यातल्या या घटनेनंतर आता रोष उमटलाय. सर्व पक्षांकडून आंदोलनही झाली आहेत. शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकत संताप व्यक्त केलाय. पतितपावन संघटनेनं रुग्णालयाच्या नावाला काळं फासलं. तर काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्याही आक्रमक झाल्या. मात्र रुग्णालयात जाण्यापासून या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलं. पण 10 लाख रुपयाला लाज नाही वाटत? बेशरम तुमच्या पोलिसांकडून अडवलं जातं. पोलिसांकडनं अडव. आम्ही त्यांना 10 वेळा सांगतोय आम्ही हुल्लडबाजी करायला आलेलो नाही आहोत. आम्ही आई म्हणून आलोय. या सगळ्या आया आहेत. आम्हाला आईसाठी न्याय पाहिजे. 2 बाळा बेवारस झाली आहेत. आज आईच्या दुधासाठी तरसतायत ती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही घटनेची गंभीर दखल घेतली असून धर्मदाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना केली आहे. का नालायक धंदा त्या दीनानाथमध्ये चाललाय आणि त्या हॉस्पिटलला टाळं मारलं पाहिजे आणि या सगळ्यावर FIR दाखल केला पाहिजे. PHच्या पत्नीचा जर अशा पद्धतीनं व्यवहार केला जात असेल तर ते रुग्णालय चॅरिटी राहिलं काय? लुटारू आणि डाकूंची टोळी बसवली काय त्या हॉस्पिटलमध्ये? जर मुख्यमंत्री कार्यालयातून आणि साहित्य कक्षातून 5 वेळा फोन गेले, मला वाटतं काल मी बातम्यांमध्ये पाहिलं, हे होऊन मुख्यमंत्र्यांचं जर ऐकत नसतील तर मग नक्की हा माज कोणाचा आहे, ही मस्ती कोणाची, हे उतरवणं काम हे मुख्यमंत्र्यांचं आहे. ज्या गर्भवती ईश्वरी भिसेंचा मृत्यू झाला त्यांचे पती भाजपचे आमदार अमित गोरखेंचे PA आहेत. आमदाराच्या PAच्या पत्नीला जर धर्मदाय रुग्णालयातही पैशांमुळे जीव जाण्याची वेळ येत असेल तर गोरगरिबांची काय स्थिती असेल? योगेश बोरसे, प्रदीप कापसे आणि अजिंक्य धायगुडेसह लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.